नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस। आज गणपती बाप्पांचा 5वा दिवस आहे आणि सालाबादाप्रमाणे आमचे गणपती बाप्पा 5व्या दिवशी त्यांच्या घरी जातात। 5 दिवस ते आमच्याकडून त्यांची सेवा करून घेतात। तर आज आहे तो 5वा दिवस, गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6। मी व्लॉग लेट शूट करतो, त्याचं कारण असं आहे की मी सकाळपासून थोडा बिझी होतो। सकाळपासून मी बाहेरच होतो आणि गौरी गणपतीची विसर्जनाची जी तयारी करायची होती मी त्याच्यामध्येच बिझी होतो। आणि सकाळपासून इतकी लोकं घरी येत आहेत ना, की म्हणजे लोकांना माहिती असतं ना की आज 5 दिवसाचे एवढे गणपती जाणार आहेत वगैरे, तर ती लोकं आज त्यांच्या घरी येतात आणि आज सकाळपासून एवढी लोकं येत आहेत घरी। आत्ता पण व्लॉग शूट करायच्या थोडा वेळ आधी लोकं आलेली, मग ती गेली। ती गेल्यानंतर मी लगेच व्लॉग स्टार्ट केला। सकाळीच मी व्लॉग स्टार्ट करणार होतो, पण मला टाईमच नाही भेटला करायला। आणि आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा पण मला व्लॉग शूट नाही करता आला। आगमनाच्या पण 1-2 छोट्याशा क्लिप्स मी आपल्या डेकोरेशनचा जो BTS व्लॉग होता त्याच्यामध्ये मी टाकल्या, पण मला तेवढ्यात बस नव्हतं, म्हणून मी म्हटलं की गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा पण व्लॉग आपण शूट करूया। ट्राय करूया की आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवायला भेटेल। तर म्हणून मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे आणि हा व्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की कोकणात गणपती विसर्जन कसं असतं, कशाप्रकारे असतं ते। आणि आमच्या इकडे गणपती बाप्पांचं विसर्जन खूप आरामात एकदम लेट केलं जातं। बाकीच्या गावांमध्ये कसं की संध्याकाळी 5ला किंवा 4लाच गणपती बाप्पांचं विसर्जन करतात, तर तसं आमच्याकडे नसतं। आमच्याकडे खूप उशिरा केलं जातं। तर आता 6:30 झालेत, ऑलमोस्ट 6:30 झालेत। 7 वाजता मी आरतीला जाईन। मग आरती वगैरे करून आल्यानंतर थोड्या वेळाने किंवा जास्त वेळाने आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत। तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा। जर तुम्हाला व्लॉग आवडला तर या व्लॉगला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। कारण मी आता ह्या चॅनलवर, आपल्या हर्षतारी व्लॉग्स या चॅनलवर थोडा कन्सिस्टंट राहतो आहे आणि मी ट्राय करतो आहे की माझ्याकडून म्हणजे आपल्या तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज बनवायला भेटतील, नवीन शॉर्ट्स बनवायला भेटेल, तुमचं एंटरटेनमेंट करायला भेटेल। तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। गणपती बाप्पा मोरया, मोरया, जय। हाँ जा। फटाके फोडतो नाही, पण ते संपले पाहिजे ना, भरपूर आणले। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।
आज तारीख क्या है? तारीख है गणपती बाप्पा मोरया. सजवलाय पूर्ण. मी भरायला मी मागून फिरायला कोणाकडे येते. माका सुट्टी नाही रे. माका 11 दिवस नाही. तुम्ही दरवर्षी राहतोय. ह्याच वर्षी माका राहा गावाचा नाही. डायरेक्ट गणपतीचा लोड आहे अंगावर. गेलो
हे ते खाली बघ दुकानात त्या खाली बघ माका येता पोहाक माका येणार नाही काय पाय लागला व्हिडिओ करू नको पाठी घ्या की हो येते थांब. अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही पाहिलंच असेल आणि गणपती बाप्पाचं आसन आता एकदम रिकामी वाटतं बघा. 4-5 दिवस गणपती बाप्पाची सवय झाली ना, मग आता 1-2 दिवस असं वाटणार की कोणतरी आपल्या फॅमिलीमधलंच मेंबर आपल्यापासून लांब झाले म्हणून. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.